आज नांदिवडे येथील आंदोलन जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम अनधिकृतपणे सुरू असून त्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये धडकले। प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत तेथे धरणे धरले। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची एकच धावपळ उडाली। शेवटी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित पत्र दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले। नांदिवडे येथील जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरित करावा यासाठी गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरू आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। नांदिवडे येथील गॅस प्रकल्पावरही वेळोवेळी चर्चा केली जात आहे। नांदिवडे येथे गॅस प्रकल्प उभारताना जिंदाल कंपनीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे म्हणणे महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबईच्या नगररचनाकार यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे। त्याचप्रमाणे हे काम थांबवण्याचे पत्र JSWला पोर्टनेही दिले आहे, मात्र टर्मिनलचे काम सुरू आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे। प्रहार जनशक्ती पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरच ठिय्या मांडून बसलेले असताना जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंग तिथून निघून गेल्यामुळे प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी संतप्त झाले व जिल्हाधिकारी निघून जात असताना न्याय द्यावा म्हणून घोषणा देत मागणी केली। हा प्रकार रत्नागिरी शहर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। काय विषयाने आपण जिल्हाधिकारी केबिनच्या बाहेरच सगळे बसलात? आम्ही शांतपूर्ण एक निवेदन दिलेलं, जो काय जिंदाल कंपनीने कोणतीही परवानगी न देता गॅसचं 200 मीटरवर जे ते गॅस टर्मिनल बांधत आहे त्याला आमच्या गावकऱ्यांचा विरोध आहे। या विरोधामध्ये, या आंदोलनामध्ये स्वतः बच्चू कडू यांनी लक्ष घातलेलं आहे। बंदरे विकास मंडळाने देखील दिलेलं आहे की यांनी कोणतीही परवानगी न घेता ही कामकाज चालू केलेलं आहे। वास्कोकडनं देखील आम्ही माहिती घेतली, यांच्याकडे कोणतीही परवानगी नाही। पण काल मेरिटाईम बोर्डने एक पत्र दिलं होतं ना, काहीतरी स्थगिती द्या म्हणून, परमिशन काय दिलेलं आहे मेरिटाईम बोर्ड यांनी। आम्ही 7 दिवसापासून मेरिटाईम बोर्डला, मुंबई मेरिटाईम बोर्डला कंटिन्युअस फॉलोअप करतोय। तेव्हा काल बच्चू कडू साहेबांनी त्यांना फोन केलं की मी तिकडे जाऊ का, तिथे आंदोलन करू का, तू काय करतोयस? कारण तिथे 6 शाळा आहेत, त्याच्यानंतर 200 मीटरवर घरं आहेत, त्याच्यानंतर शेती आहे 50 मीटरवर, गाईचा गोठा आहे। अशा ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही, काही बांधकाम परमिशन नाही आहे आणि त्या लोकांनी तिथे बांधकाम चालू केलेलं आहे। गावकऱ्यांनी 15 एप्रिलला पण त्या लोकांना आंदोलन केलेलं, त्यावेळेला त्यांनी 25 एप्रिलपर्यंत काम बंद केलेलं। त्याच्यानंतर त्यांचे दवे, घबाळे, परत मोरे यांनी सरळ झडकरून लावला की आम्ही काम करणार। त्याच्यानंतर आम्ही RTI मार्फत पेपर काढले, त्याच्यामध्ये प्रूफ मिळाला की या लोकांनी काहीच परमिशन घेतलेलं कलेक्टरांच्या नेमका काय विषय झालाय? आम्ही कलेक्टर साहेबांना 28 तारखेला आंदोलन करणार, गावकऱ्यांना न्याय मिळावा। कारण नाशिकला आत्ताच 8 दिवसापूर्वी एक घटना झाली, तिथे जिंदाल कंपनीचंच आहे, तिथे पण जिंदाल कंपनीनी जुनी NOC लावून खोटे परमिशन्स घेऊन बांधकाम केलेलं आणि ते प्रत्येक वेळेला जिंदाल कंपनीचं चुकीचं काम बाहेर येत आहे, तरी सरकारी अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।